हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 11 आणि आम्ही आता सगळे रेडी झालो. सकाळी उठलो आणि सकाळपासून सगळे बॅग्स वगैरे पॅक करायला लागलो, कारण आज आपण निघणार आहोत तिसऱ्या कंट्रीसाठी. म्हणजे आपण ब्रसेलमधून आपण जाणार आहोत ॲम्स्टरडॅमला. तर आपली तिसरी कंट्री आहे ॲम्स्टरडॅम. सकाळपासून सगळं पॅकिंग चाललं होतं आणि सगळं सामान जे होतं ग्रॉसरीचं वगैरे ते पण व्यवस्थित पॅक केलं आणि आता सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट. तुम्हाला दाखवतो. सगळं त्यांचं व्यवस्थित क्लीन करून ठेवलं, कारण अपार्टमेंटचा एक रूल असतो की जसं तुम्ही घेतलेलं आहे तसं तुम्ही त्यांना व्यवस्थित करून द्यायचं. आणि जसं टेबल वगैरे पण त्यांचा व्यवस्थित लावून दिला क्लीन करून, जसं होतं तसे सोफे ठेवले. आणि हे आमचं इतकं लगेज आहे सगळ्यांचं. सो आता एक एक करून बाहेर काढू. खूप छान अपार्टमेंट होतं, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे सगळ्यांना एक आनंद वाटला इथे राहून आणि असं वाटलं की अजून एखादा दिवस पाहिजे होता. हे गेले म्हणजे एकत्र एकदम मस्त वाटलं. ते मेन म्हणजे किचन पण होतं. हा, ते सगळं करून खायला मजा आली. सो एक 10-15 मिनटात, कारण इथे बाजूलाच आहे स्टेशन, सो त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही पोचायला. सो चला पटकन जाऊ आणि बघूया आपले ट्रेनचं कोणत्या स्टेशनवर येणार आहे ते. चलो. सो आता आम्ही बाहेर पडलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा या अशा बायसिकल्स आहेत, म्हणजे स्कूटर्स इलेक्ट्रिक, ज्या तुम्ही इथे वापरू शकता इथल्या इथे तुम्हाला फिरायचं असेल तर. सो चला, आमचे सगळे लगेज घेतले आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे स्टेशनच्या दिशेने. तर मित्रांनो, इथून स्टेशनमधून आत आलो आणि इथे आता आपल्याला ट्रेनचे नंबर्स आणि त्यांचे नाव लिहिलेले आहेत आणि कुठपर्यंत चालले ते. आता इथून आपल्याला इंटरसिटी ट्रेन पकडायची आहे. सो अजून थोडासा वेळ आहे, आपण वेळेत आहोत. मग कोणत्या प्लॅटफॉर्मला ती येते ते पण विचारावं लागेल, कारण तसं काय तिकीट्सवर मेन्शन नसतं. ते लास्ट मोमेंटला जेव्हा ट्रेन अलॉट होतात तेव्हा ते प्लॅटफॉर्म आहे ते तेव्हा समजतात. सो आता ते आम्ही कोणाला तरी विचारू आणि मग आम्ही वर जाऊ. तसं थोडं धावपळ होते सगळ्यांची, पण ठीक आहे, सगळे आता शिकलेत ते आणि प्रिपेअर झालेत. आहे गेले या गोष्टीला झालं पाहिजे, पण आपण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. हां, सो मजा येते हे पण करायला. चला आता आपण पहिलं ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ आणि मग तिथे वेट करूया आपण ट्रेनचा. सो मित्रांनो, आता ही बघा इथे आपली 12:45ची वरून 2 नंबर ॲम्स्टरडॅमची ट्रेन लागले आणि इथे पुढे लिहिलेलं आहे बघा IC13 म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे पुढे 20, 19 असे हे गेट्स आहेत इकडून सगळे वर जाणारे प्लॅटफॉर्मला. सो आपलं जो 13 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिथून आपणाला वर जायचं आहे. सो एक्झॅक्टली आम्ही तिथेच बसलेलो आता, म्हणजे सगळ्यांना मी तिथे थांबवले. आता तिथून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर जातो. आहे 1 तासभर आहे. आता सध्या 11:50 झालेत आणि आपली ट्रेन आहे 12:45ची. हे चला वर जाऊया. हो, एक ठीक आहे, एक घेऊन जाऊ. तर मित्रांनो, ही जी ट्रेन आहे ही इथली लोकल ट्रेन आहे. सो ही ट्रेन नाही आहे आपली ह्याच्यानंतर लागणार आहे ह्याच प्लॅटफॉर्मला. मे बी अशी काहीतरी असणार आहे ट्रेन. लेट्स सी कशी असणार आहे ते. आपल्या आता अनाऊन्सिंग वगैरे चाललं आहे. अजून आपल्याला वेळ आहे 1 तास. तो आपण थोडा वेट करूया. सगळे लगेज वगैरे तर वर आलेलं आहे, फक्त मुलांना आणि तिघींना खाली बसवले, कारण इथे बसायला जागा नाही आहे कुठे. आहे पण फार पुढे आहे, त्यामुळे मग बोलत जरा खालीच बसा तुम्ही, तिथे बसायला व्यवस्थित जागा मिळाली. A few moments later. सो मित्रांनो, ही ट्रेन आलेली आहे आणि हीच ट्रेन आहे जे आपल्याला ॲम्स्टरडॅमपर्यंत घेऊन जाणार आहे. सो आम्ही खाली गेलो आहे त्यांना घेऊन यायला. सो ते एकदा आले की आपण बोर्ड व्हायचं. हे 2 म्हणजे सेकंड क्लास आणि 1 म्हणजे फर्स्ट क्लास. सो जे सेकंड क्लासचे आपले बुकिंग असेल तर आपण ह्या डब्यामध्ये चढायचं आहे आणि फर्स्ट क्लास असेल तर ह्या डब्यामध्ये चढायचं आहे. सो आता आम्ही आज बसलो आहे.
लगेज ठेवायला थोडीशी प्रॉब्लेम आहे, म्हणजे इथे जागा नाही आहे मागच्या ट्रेनसारखी. सो आम्ही एका सीटवर सगळे लगेज ठेवलेलं आहे आणि सगळेजण बसलेलं आहे. सगळीकडे जाताना बॅग काउंट करतो. सो बॅग आमच्या काउंट झालेल्या आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट बघा ही अशी आहे, नॉर्मल जसे ट्रेनमध्ये असते तसे आहे. सो आता आम्ही दोघं जण बसलेलो आहोत इथे आणि लगेज खाली आहे कारण लगेज ठेवायला बाहेर जागा नाही आहे. आणि परवा आपण आलो ती ट्रेन अशी होती हीरो स्टार. सो चला आता बसूया, थोड्या वेळात आपली ट्रेन चालू होईल. सो मित्रांनो आता ट्रेन चालू झालेली आहे आणि आम्ही ब्रसेलला बाय बाय करून पुढे चाललोय. ॲम्स्टरडॅमला चाललोय. सो मस्त ट्रेन आहे, हा 2.5 तासाचा प्रवास आहे. सो त्यामुळे थोडंसं मागच्या ट्रेनपेक्षाही थोडी स्लो आहे, पण छान आहे ट्रेन. एकंदर मस्त आहे, सीट्स पण कम्फर्टेबल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट इथे बघा, प्रत्येक सीटच्या बाजूला त्यांनी डस्टबिन दिलेलं आहे, त्यामुळे आपण काही खाल्लं की कुठे टाकायचं. आम्ही इकडे तोंड करून बसलोय आणि ट्रेन इकडे चालले बॅक साईडला. काय आपण उलट चाललो, उलट बसून जायचं. A few hours later. तर मित्रांनो साधारण 1.5 तास झाला, आता आम्ही रॉटरडॅम स्टेशनवर आलो आहोत. आता ट्रेन थांबली थोडी, साधारण अजून अर्धा तास आहे आपल्या लास्ट स्टॉपला पोचायला. स्किलपूल म्हणून काहीतरी आहे त्या स्टेशनचं नाव. सो हे बाहेरचं जे स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. हे असं स्टेशन आहे हे रॉटरडॅम. बाहेर बघितलं आम्ही, सगळे जे लोक आहेत ते सायकलने ट्रॅव्हल करतात आणि ॲम्स्टरडॅम सिटीमध्ये मोस्टली लोक सायकलचाच यूज करतात. सो ही जी ट्रेन आहे ती स्टॉप घेत जाते, म्हणजे अगदी जवळजवळचे स्टॉप नाही आहेत, लांब लांबचे आहेत, पण लोक चढत आहेत उतरत आहेत. सो हे सगळं कंटिन्यू चालू आहे आणि कंटिन्यू एक अनाऊन्समेंट चालू असते की तुम्ही तुमच्या लगेजवर लक्ष ठेवा, कारण ह्या ट्रेनमध्ये बरेच असे प्रवासी खोटं सामान ठेवतात आणि तुमचं सामान घेऊन जाऊ शकतात. तर त्यामुळे आम्ही सगळे असे अलर्ट आहोत. हां, जागते रहो. तर मित्रांनो आता 10 मिनटं राहिलेत फक्त आमच्या स्टेशनला. सो आम्ही रेडी आहोत उतरण्यासाठी. सो यू पण रेडी आहे? हाय कर. हाय हाय. सो मित्रांनो आम्ही शिफो रेल्वे स्टेशनवर उतरलेलो आहोत. सगळे बॅगा वगैरे खाली आलेले आहेत आणि थोडा टास्क होता कारण थोड्या वेळासाठी ट्रेन थांबते, पण आम्ही पटापट उतरलो, मुलं पण उतरली. सो आता इथून आपण आपल्या हॉटेलच्या दिशेने जाऊया. आता साधारण 3:30 वाजलेत. सो आपल्याला एक 10 मिनटं लागतील अजून आपल्या हॉटेलला पोचायला. सो आम्ही खालून वर आलो लिफ्टने आणि एक साईडला थांबलो आहे. आता इथून ट्रेनचं तिकीट घेणार कारण अजून आपल्याला एक स्टॉप पुढे जायचं आहे. सो त्यासाठी तिकीट घ्यावं लागणार कारण जे आपलं तिकीट्स होतं ते ब्रसेल टू शिफोल एअरपोर्टपर्यंत होतं. आपण आत्ताच शिफोल एअरपोर्टवर आहोत. सो चला ते आपण तिकीट घेऊया आणि पुढचे मेट्रो पकडूया. सो हे तिकीट काउंटर आहे, समोर दिसतंय ते. A few moments later. सो मित्रांनो आम्ही तिथून मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडलो आणि हेतून आता आपल्याला राईड घेऊन आपल्या हॉटेलला जायचं आहे. आणि हे आहे आपलं हॉटेल, इंटरसिटी हॉटेल, जे पुढे आहे थोडंसं अजून. सो वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आता सध्या हा वे जातो आहे, तो वे घेऊन आम्ही हॉटेलपर्यंत पोचतो आणि मग तिथे आज जाऊन चेक इन करतो. चलो. आणि आता हे स्टेअर्स एवढ्या चढवून एवढ्या बॅग घेऊन आलो आहे. परत उतरवायच्यात खाली. आता परत इथून उतरवायचे आहेत आणि हे समोर आहे, हे आपलं हॉटेल आहे. सो आता आपल्या एक बॅग खाली उतरूया आणि आपल्या हॉटेलच्या दिशेने जाऊया. सो मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत आणि आमचा रूम नंबर आहे 304. ही रूम अशी आहे. आत आल्यानंतर इकडे कबड आहे, इथे फ्रीज आहे, देन इकडे मिरर आहे आणि हां लाईट लावू येऊ. हां, हे बाथरूम आहे. केवढं मोठं बाथरूम आहे बघा. सुंदर आहे.
हां बंद चालू करू नको. आणि इकडे असं छोटा एक बेड आहे आणि एक मोठा बेड आहे. हा सुंदर असं हे रूम आहे. इकडे चेअर आहे, इकडे टीव्ही आहे, टेबल आहे आणि इथे केटल आहे. ओके. आणि बाहेरचा व्ह्यू बघा. वाव किती सुंदर आहे बघा. सो असं काय आहे आपलं हॉटेल. इथे 2 रात्र आपण राहणार आहे. उद्या ॲक्च्युली आम्हाला थोडंसं लवकर निघतोय आम्ही, म्हणजे परवा ॲक्च्युली चेकआउट आहे पण आम्ही उद्याच चेकआउट करणार आहे. ते का ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो आता सध्या आपण इथे आलो आहे, इथलं एन्जॉय करूया. आता थोडा वेळ आम्ही इथे फ्रेश होऊ आणि मग आम्ही ॲम्स्टरडॅम एक्सप्लोअर करायला बाहेर पडू. बघूया आज आपण काय बघतोय ते. A few moments later. तर मित्रांनो आम्ही आता आवरलं आणि 15 मिनिटात लगेच तयार होऊन आम्ही खाली आलो आहे. नेहा पुन्हा वर गेले आणि आम्ही सुद्धा जॅकेट घ्यायला गेलेत. खूप बाहेर थंडी आहे. सो आता नेहा येईल जॅकेट घेऊन. मग आपण जाणार आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रलला. तिथून आपणाला कॅनल क्रूज करायची आहे आज. सो चला आपण लवकरात लवकर निघूया, जेणेकरून आपण लवकरात लवकर सेंट्रलला पोचून आपण क्रूजची मजा घ्यायची आहे. बापरे थंडी आहे. बापरे असं वाटतंय 10-12 डिग्री थंड हवा आहे आणि भारी वाटतंय, म्हणजे मस्त वाटतंय. आणि सगळीकडे असं हिरवंगार आहे. तुम्ही बघाल आजूबाजूला खूप भारी वाटतंय. म्हणजे अमेझिंग टेम्परेचर आहे आणि अमेझिंग व्ह्यू आहे, अमेझिंग हॉटेल आहे, अमेझिंग अशी टूर चालली आपली. सो चला ॲम्स्टरडॅममध्ये आपला हा आजचा दिवस एन्जॉय करूया. चला मुलं बघा. चला सगळे तयार होऊन आलेत, आता निघूया. सो मित्रांनो आता आम्ही ट्रेनचं तिकीट्स घेतले. ते साधारण 6.9 युरोचं एक तिकीट आहे अडल्टला, म्हणजे साधारण 700 रुपये. आणि हे आमचं हॉटेल आहे समोर जे दिसतंय ते. मी डायरेक्ट ॲप डाउनलोड केला आहे, NS म्हणून आहे. इथे NS ॲप चालतो ज्याच्यावरून तुम्ही ट्रेनचे तिकीट्स वगैरे घेऊ शकता. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुमचा 1 युरो वाचतो. जर तुम्ही ग्रुप तिकीट घेतलं तर आणखी वाचतात. सो त्या हिशोबाने आम्ही आत्ता ऑनलाईनच तिकीट्स काढले आणि आता चाललो आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलला. इथे आमची आता ट्रेन आहे 1856ची ॲम्स्टरडॅम सेंट्रलसाठी. तर मित्रांनो आता ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनला पोचलो. आत्ता 8 वाजलेत आणि एकदम 200 मीटर अंतरावर आपली कॅनल क्रूज आहे. सो स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू असा काय आहे. थंडीमुळे सगळ्यांनी कव्हर केलेलं आहे. सो आता बघूया इथं जवळपास कुठे आहे आणि मग आपण कॅनल क्रूज करूया. समोरून दिसत आहेत, आय थिंक तिकडेच जायचं आहे कॅनल क्रूजसाठी. सो लेट्स सी कुठून बोर्ड व्हायचं आहे काय. पण खूप सुंदर आहे, भारी वाटतं. हे स्टेशन आहे इथलं. इकडे जे दिसतंय लवर्स म्हणून, सो तिकडे आपल्याला बोर्ड करायला जायचं आहे. असं जरा थोडंसं फिरून जावं लागणार आहे. अगदी थोड्या अंतरावरचं आहे पण काय मस्त वाटतंय माहिती आहे का. खूप भारी वाटतंय. खूप थंड हवा सुटले, खूप थंड हवा सुटले. तर मित्रांनो हे आम्ही आता पोचलेलो आहे क्रूजच्या इथे आणि इथे तिकीट्स परचेस करायला गेलो डायरेक्ट, पण इथे 17.50 होतं आणि मी ऑनलाईन चेक केलं होतं यायच्या अगोदर, तर साधारण 1550 दाखवत होतं, म्हणजे 2 युरोचा फरक पडत होता. सो मी बोललं ऑनलाईनच करू, म्हणून मी लगेच मोबाईल ॲपवरून ह्यांच्या वेबसाईटवर गेलो आणि तिथून डायरेक्ट कार्डने पेमेंट केलं. सो 2 युरो पर पर्सन सेव्ह झाले, म्हणजे साधारण 16 युरो आपले वाचले. नाहीतर आपण जर न बघता घेतलं असतं तर साधारण तेवढे 16 युरो एक्स्ट्रा गेले असते. थोडेसे एक आपण सर्च करून केलेलं बरं राहतं, जेणेकरून 2 पैसे आपले पण वाचतात. सो आता बरेच इथे इंडियन दिसत आहेत. इथे हे जे समोर दिसत आहेत हे कपल पण इंडियन आहे. सो ह्यांनी आमच्यासोबत तिकीट्स घेतले. आता एक 10-15 मिनटं आहेत आपल्या कॅनल क्रूजला. हे कॅनल क्रूज आहे हे अशा पद्धतीचे आहे. सी
ही आत छोटी असते आणि आतमध्ये बसून तुम्ही ही सिटी एक्सप्लोअर करू शकता आणि टोटल ही 1 तासाची जर्नी आहे. सो मजा येणार आहे. आणि हे जे समोर दिसते तुम्हाला हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन आहे, जे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला क्रूज घेता येते. समोर इबिस हॉटेल आहे, आजूबाजूला चांगले चांगले हॉटेल्स आहेत. आम्ही ॲक्च्युली लांब हॉटेल घेतलं ह्यासाठी कारण सेंट्रलमध्ये खूप जास्त कॉस्टली होतं. पण ठीक आहे, म्हणजे एक अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर आहे ना, तसं काय फार पण लांब नाही. आणि जे हॉटेल आहे ते पण चांगलं. हां, जे आपल्याला सेंट्रलमध्ये एवढे पैसे देऊन मिळत नव्हतं, पण तिकडे आपल्याला 4 स्टार मिळालं. सो आता आय थिंक हळूहळू लोक यायला लागलेत आणि आपण पण जाऊया पुढे आणि जर आज जाऊन बसता येत असेल तर बसूया. सो ही कॅनल क्रूज आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. अजून 10 मिनटं आहेत, पण आतमध्ये आपण बोर्ड होऊ शकतो. आणि ही अशी आहे आतून. अरे सगळ्या सीट फुल झालेत. उशिरा आलो आम्ही थोडंसं. सो असं बसलोय आम्ही. नाही, हे वरून अशी जाणार आणि आपल्याला आजूबाजूचं बघायचं आहे. ठीक आहे, ओके. आम्ही अनुराधा, तुषार हे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत. आम्ही इथे बसलोय. हां, मिळाली असते. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या बोट आहेत. हे बघा. पण हे ठीक आहे, म्हणजे थंडीमध्ये अशीच पाहिजे कव्हरवाली. मध्ये थंडी वाजत नाहीये. सो चला आता थोड्या वेळात आता क्रूज चालू होईल, मग आपण बघणार आहोत ॲम्स्टरडॅम कसं दिसतंय ते. तर मित्रांनो, आता आम्ही तिथून निघून आम्ही जवळपास एक गणेशा इंडियन रेस्टॉरंट म्हणून आहे. इंडियन रेस्टॉरंट म्हटलं ट्राय करूया. हो, माझ्याच नावाचं आहे. तर चला एकदा ट्राय करू इथे काय काय मिळते आणि कसे आहे टेस्ट ते. वाव, बरं वाटलं आता. अरे वा, व्हेरी गुड. गणपती बाप्पांच्या हां, परत गणपती बाप्पांच्या पाया पडले. सो मित्रांनो, हे रेस्टॉरंटचा मेनू आहे. बघूया किती इथे कॉस्ट आहे, कशी आहे. ओके, इथं थाळी पण आहे आणि थाळी 3,500 थाळी नको. हे इथे प्राईज आहे बघा थाळीची. हां, चालेल. भाजींचे प्राईस बघा 7.5 युरो, 7.5, 8 युरो, 6 युरो, 8.5 युरो असे प्राईज आहेत इथे सगळे. सो मित्रांनो, आता आम्ही ऑर्डर केलेले चिकन भुना आणि नान. एवढं महाग आहे की चिकन भुना एक ग्रेव्ही 21 युरोची आहे, म्हणजे साधारण 2,000 रुपये. आता मग 2 करी ऑर्डर केलेत आणि 8 नान. सो साधारण एक 4-5 हजार तर नक्की बिल जाईल. पण ठीक आहे, आता काय बरेच दिवस झालं खाल्लं नाही. आता आज खाल्लं ना, म्हणजे मग आपलं परत पुढचे 8 दिवस निघून जाते. खरं. चला आता आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे इथे. सो मित्रांनो, हे आलेलं आहे आपलं चिकन भुना आणि नान आणि त्याच्यासोबत इथे राईस पण मिळतो व ग्रेव्हीसोबत. सो आता आम्हाला फार भूक लागली. आम्ही आता जेवायला चालू करतो. तुषारला तर चालू केलं, एवढी भूक लागली. बाहेरच्या देशात इंडियन खायला मिळणार आहे की नाही. सगळेच भुकेले आहेत आज. खावा.
तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इथून निघतोय. स्टेशनच्या अगदी अपोजिटलाच आहे. जेवण खूप छान होतं, टेस्ट चांगली होती आणि महत्त्वाचे जे नान होते ना एवढे फ्लफी आणि एवढे भारी होते, एवढे मोठे होते की त्यानेच आमचं पोट भरलं. सो असं नाही आहे की क्वांटिटी कमी होती, क्वांटिटी पण चांगली होती. टोटल काहीतरी 6,500-7,000 बिल झालं. पण ठीक आहे, आता बाहेरच्या देशामध्ये आल्यानंतर हे असं थोडंफार राहतं, प्राईजमध्ये थोडा फरक राहतो. पण बरेच दिवस झाले आता आम्ही बनवतोय त्यामुळे म्हणलं आज बऱ्याच दिवसांनी सगळ्यांनाच क्रेविंग झाली होती इंडियन फूड खायची. सो म्हणलं जाऊया. आणि बाहेर आल्यावर आता खाल्ल्यानंतर बाहेरची थंडी जास्त जाणवायला लागली. सो पटकन आपण स्टेशनमध्ये जाऊया आणि मेट्रो पकडून आपल्या हॉटेलवर पोचूया. चलो.